नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या वल्लींमध्ये म्हणजे वेलींमध्ये पण आपण ज्याला म्हणता येणार नाही, पण असं छोटंसं ज्याचं श्रब असतं, तर ही अशी म्हणजे ही नीरब्राह्मी ही दक्षिण भारतामध्ये जास्त आढळते. तर ही जी ब्राह्मी नावाची म्हणजे आता ही आम्ही दक्षिण भारतामध्ये आमच्याकडे ही नीरब्राह्मी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रामध्ये हिला ब्राह्मी म्हणतात. ही नीरब्राह्मीची पानं थोडी मोठी असतात आणि तेच ब्राह्मीची थोडीशी छोटी छोटी पानं असतात, ती महाराष्ट्रामध्ये मिळतात. दोन्हींचेही गुणधर्म सारखे आहेत आयुर्वेदानुसार आणि उपयोग सुद्धा सारखे आहेत. ही कुंडीमध्ये इझिली लावता येते आणि कुठेही उगवते. फक्त नियमित थोडं पाणी घालायची गरज असते तिला. अशा प्रकारे तिची पानं मोठी आहेत आता ही नीरब्राह्मीची आणि अशीच छोट्या आकाराची पानं ब्राह्मीची असतात. ही वनस्पती आयुर्वेदामध्ये मेध्य म्हणजे ज्याच्याने मेधा वाढते असे म्हणून वर्णन केले. त्याच्यामुळे मेध्य रसायनामध्ये शंखपुष्पी, ब्राह्मी या वनस्पतींचा उल्लेख आपल्याला आढळतो. तर मेधा वाढते म्हणजे काय की बुद्धीला ह्यांचं गामित्व आहे बुद्धीकडे, म्हणजे थोडक्यात बुद्धी वाढवणारी, बुद्धीची शक्ती, स्मृती, मेधा, धीधृती, स्मृती ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या बुद्धीच्या शक्ती आहेत. तर ह्यांच्यावर काम करणारी आहे. त्याच्यामुळे मस्तिष्क रोग म्हणजे जेवढे पण मेंदूशी रिलेटेड जे काही आजार आहेत ना, यांच्यामध्ये ब्राह्मी ही खूप छान काम करते. ब्राह्मी ही मनोरोगामध्ये म्हणजे मानस विकारांमध्ये आयुर्वेदातली एक सुंदर वनस्पती आहे. झोप न लागणे, अतिचिंता, स्ट्रेस, अँक्झायटी या सगळ्या गोष्टी ज्या असतात अशा मानस विकारांमध्ये एक जो शांतपणा यावा मनाला यासाठी म्हणून ब्राह्मी खूप उपयुक्त ठरते. लहान मुलांमध्ये बुद्धीची वाढ होणं म्हणजे अगदी गर्भावस्थेपासून बुद्धीची वाढ होत असते, म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो ना, ती गर्भावस्थापासूनच चांगली व्हावी असं वाटत असेल तर अगदी ज्या गर्भिणी असतात त्यांनी सुद्धा या ब्राह्मीचं जर सेवन केलं तर खूप जास्त फायदे आपल्याला दिसतात. तर ह्याच्यामध्ये सेवन करताना सगळ्यात कुठल्याही वनस्पतीचं श्रेष्ठ सेवन काय कुठल्या स्वरूपामध्ये आहे तर त्या वनस्पती ताज्या तशाच्या तशा घेणं, म्हणजे चूर्ण करणं हे त्याचं थोडंसं त्याची शक्ती जी आहे त्या वनस्पतीची किंवा त्याचे जे गुणधर्म आहेत इतके आपल्याला फुल फ्लेजमध्ये दिसत नाहीत शरीरावर. जेवढं तुम्हाला ते ताजी जर ती वनस्पती घेतली म्हणजे तिचा रस काढून घेतला किंवा ती चटणी या स्वरूपामध्ये घेतली तर तिचे जास्त गुणधर्म आढळतात. म्हणजे जसं आता तुळशीची पानं असतात ती कच्ची खाणं चांगलं असं म्हटलं जातं ना, तर म्हणजे असं वचन पण आहे की जो नित्य सेवी तुलसीसी त्याला कली बाधत नाही, असं वचन सुद्धा आहे की कलियुगामध्ये जर तुम्हाला कली बाधू नये असं वाटत असेल तर तुळशीचं नित्य सेवन करावं, इतकं तुळशीचं महत्त्व आहे. म्हणजे ती आरोग्याचं रक्षण करणारी आहे. तसंच ह्या ब्राह्मीचं सुद्धा जर तुम्ही 1-2 चमचा 1 ते 2 चमचे जर रस जर गर्भिणींनी सेवन केला तर बाळाच्या वाढीवर परिणाम त्याचा उत्तम उपयोग होतो. मुलांनी जर सेवन केलं तर मुलांमध्ये लहान मुलांपासून त्यांची बुद्धी चांगली वाढण्यास मदत होते. दुसरं म्हणजे की ह्या ब्राह्मीपासून तेल बनवतात, याच्यापासून तूप सिद्ध करतात आणि ह्या तुपाचं नस्य किंवा ह्या तेलाचं नस्य किंवा हे तूप पोटातून घेणं ब्राह्मीसिद्ध घृत हे सुद्धा खूप जास्त मेंदूच्या आजारांमध्ये म्हणा किंवा ह्याच प्रकारे की स्मृती एकाग्रता वाढणं किंवा मानस विकारांमध्ये ह्याचा उपयोग आपल्याला करून घेता येतो. मग म्हणजे याचं चूर्ण सुद्धा वापरता येतं, पण मी तसंच सांगितलं तसं की जर तुम्हाला शक्य नसेल ताजं वापरणं त्यावेळेस आपण ह्याचं चूर्ण वापरू शकतो. तर अशा प्रकारची ही ब्राह्मी हिला मंडूकपर्णी ह्या नावाने सुद्धा आयुर्वेदामध्ये ओळखलं जातं. तर ही ब्राह्मी किंवा नीरब्राह्मी तुम्हाला याची रोपं इझिली मिळतात आजकाल. ही कुंडीमध्ये जरूर लावा. खूप सुंदर याचं झाड तयार होतं, खूप मेंटेनन्स घ्यावा लागत नाही. सुंदर अशी पोपटी रंगाची तिची सुंदर छोटंसं असं इटुकलं पिटुकलं रोपटं असतं हे आणि खूप पसरते. तुमच्याकडे जर खाली गार्डनमध्ये जरी तुम्ही लावली ना मस्तपैकी जमिनीवर पसरते ती आणि खूप सुंदर आपल्याला एक औषधी वनस्पती घरामध्ये ताजी ताजी मिळते. त्याचे इतके सारे आरोग्यदायी फायदे आहेत. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.